उत्तर गोव्यातील म्हापसा शहरातल्या अलंकार थिएटरजवळील खाऊ गल्लीत जाऊन चमचमीत पदार्थांवर ताव मारण्याचा विचार करत असाल तर सावधान. कारण गेल्या काही वर्षांपासून अन्न व औषध प्रशासन इथल्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांना वारंवार प्रशिक्षण देत आहे. पण इथं सगळं पालथ्या घड्यावर पाणी पडल्याचं 8 जून रोजी प्रशासनाच्या पथकाला दिसून आलं. घाणेरड्या पद्धतीनं अन्नपदार्थ बनवून लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या घातक विक्रेत्यांना आता प्रशासनानं सुधारण्याची शेवटची संधी दिली. नाहीतर इथले बहुतांश गाडे बंद करावे लागतील असा इशारा एफडीएचे प्रमुख रिचर्ड नरोन्ना यांनी 8 जून रोजी आपल्या पथकासह खाऊ गल्लीत जाऊन अचानक तपासणी मोहीम सुरू केली. तेव्हा एका विक्रेत्याच्या डीफ्रीजमध्ये चक्क आईस्क्रीमच्या बॉक्समध्ये माशा मरून पडल्याचं दिसून आलं. त्यामुळं त्यांना धक्का बसला. पावसाळ्यात माशांमुळं आमवात, अजीर्ण, अपचन, सर्दी, खोकला, ताप यांसारखे आजार पसरू नयेत म्हणून खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी स्वच्छतेकडे लक्ष देणं गरजेचं असतं. खाद्यपदार्थांवर माशा बसल्यास पदार्थामध्ये विषाणू पसरून लोकांचं आरोग्य बिघडू नये म्हणूनच या विक्रेत्यांना पथकाकडून विशेष प्रशिक्षण देखील दिलं जातं. तरी देखील हे विक्रेते सुधारायला तयार नसल्याचं 8 जून रोजी स्पष्ट झालं. या गल्लीत रात्री उशिरापर्यंत चायनीज फास्ट फूड, बिर्याणी, चिकन तंदुरी, रस ऑमलेट, चिकन सागुती असे चमचमीत खाद्यपदार्थ मिळतात म्हणून लोक गर्दी करत असतात. पण इथल्या व्यावसायिकांना ग्राहकांच्या आरोग्याची अजिबात चिंता नसल्याचं आता स्पष्ट झाल्यामुळं एफडीएनं त्यांना शेवटचा इशारा दिला आहे. आता जर सुधारणा झाली नाही तर हे गाडे पूर्णपणे बंद करावे लागतील असा इशारा नरोन्ना यांनी दिला आहे. त्यामुळं तुम्ही देखील म्हापशातील या अलंकार थिएटरजवळील खाऊ गल्लीत जाऊन रस ऑमलेट, शाकुती किंवा बिर्याणी, आईस्क्रीम खाण्यासाठी जाण्याचा विचार करत असाल तर तिथल्या स्वच्छतेची खात्री करून मगच खाद्यपदार्थ विकत घ्या. ऑफ आर प्री मनसून ड्रायव्ह आयज आमी अलंकारा एरियान जी फूड आउटलेट आसता ती चॅक केल्ली आसा. ह्या जाग्यार आमचे पिरियोडीक इन्स्पेक्शन चालूच आसता आनी पावसाच्या निमतान आनी एकदां आमी आयिल्ले आसा. आनी आयज जेन्ना आमी हांगा इन्स्पेक्शन केलां तर आमकां खूब अशें सिरियस ऑब्जर्वेशन मेळिल्लें आसा. खरें म्हणल्यार ह्या जाग्यार जे ऑपरेट करता ते खूब वर्सां सावन ते ऑपरेट करता. पूण वन थिंग दॅट डिसअपॉयंट्स अस इज दॅट एवरी टायम वी हॅव टू कम अँड टेल देम की अशें करा. दे शूड सुओ मोटो एन्श्योर दॅट हायजीन हिंगा फॉलो जाता. पूण खंय ना जाल्यार खंय हे येयल्ले फावटी कमी पडटा. सो हे फावटी आमी तांकां सांगलां की वी वील बी फायलींग केसीस. कित्याक खूब तांकां आमी ऑपॉर्च्युनिटी दिवन पळयले, खूब तांकां ट्रेनींग दिले. सगळे जे आमच्या माध्यमांतल्यान तांकां जितले आमी सपोर्ट दिवंक शकता ते आमी दिले. इवन दॅट वी ऑल्सो put up a proposal with the municipality coordinated that this area should be declared as a street food zone. सो जाता तितलो आमी प्रयत्न केलो. पूण खंय ना जाल्यार खंय येयल्ले खेपेक खंय ना जाल्यार खंय ते कमी पडटा आनी हायजीन हें कशेंच कॉम्प्रोमायज जावंक शकना. आनी ह्या कारणां खातीर आमी प्रपोजल मूव करतले की जी हांगा हे कुकींग करता कुकींग हांची बंद जावची म्हणून. कित्याक ह्या जाग्यार कुकींग करपाचें कंडिशन ना आनी पावस येयल्या नंतर हांगा आनीक कंडिशन्स पाड जातले म्हणून आमी हो प्रपोजल मूव करपाचो थाराव घेतला. जे कुकींग आसा ते तांणी बंद करप आनी कितें रेडीमेड आयटम आसा तेच तांणी विकप. कुकींग जर तांकां जाय जाल्यार ही सारकी एरिया प्रॉपर हांगा ल्हान धाकटी किचनां तांणी करपाक जाय. वो ल्हान किओस्क करपाक जाय. हे तर जालें जाल्यारूच हांगा कुकींग अलाव करूंक शकता आमी. पूण अशें ओपन हितून कुकींग अलाव करूंक शकना. कित्याक तुमी पळयता हांगा तुमी कॅप्चर केलां आसतलें कशें फ्लायज जे आसा आनी कशी सरावंडींग एरियान जी गार्बेज ही आसा ती सगळी हिंगा इफेक्ट जाता. सो हेजो एक कुकिंगेचेर वायट परिणाम येता आनी फूड सेफ्टी हॅझर्ड ही केन्नाय जावंक शकता. सो ह्या कारणां खातीर आमी हांगा फुडलो कितें आसा जो आमचो प्रपोजल थ्रू आमच्या एक्टान कितें आसा, कायद्यान कितें आसा हें मूव करून फुडलें हांगा एक्शन आमी घेतलें. सर आता जसं तुम्ही म्हटलं की खूपदा हांगासर तुम्ही रेड कंडक्ट केली तांकां सांगलें सुद्दां पूण अजून जी एक्शन जावंक जाय ती एक्शन खंयच जाल्ली दिसना की ना. हेचें फाटलें कारण कितें? हो तांकां जी कन्सर्न ऑथॉरिटी आसा तेंचो सपोर्ट मेळना हो फूड कार्ट जो नोटिफाय करपा खातीर जागो. आतां कारण कितें तें म्हाका तुज्यान अशें स्पश्ट सांगूंक जायना. हें तुमी तांकांच विचारपाचें. कित्याक आमी आमच्या डिपार्टमेंटाच्या माध्यमान तांकां फूल सपोर्ट दिता. आतां कित्याक ते कंप्लाय करना, तांकां कंप्लायन्स करपाचें वील ना, तांकां कितें दुसरे डिफिकल्टी आसा ते तुमी तांकां सरळ विचारूं येता. पूण जेन्ना जेन्ना ते आमच्या कडेन आयिल्ले आसा आमी तांकां कितें ट्रेनींग जाय, कितें सपोर्ट जाय तो सगळो आमी दिल्लो आसा. सगळे तांकां आमी आमचें योगदान दिल्लें आसा. बट स्टील
अशें ह्या कंडिशनान जर ऑपरेट करता जाल्यार आमकां फुडलो कितें काय लिगल हें आसा तो घेवचो पडटलो. आमकां तें नाका. इट इज द लास्ट थिंग दॅट वी वील वॉन्ट टू डू, बट इफ दे आर फोर्सिंग अस टू डू दॅट देन वी हॅव टू डू इट. सो आता हेजे फुडें एक्शन कितें म्हणून फुडें जो एक्शन जो आसा की आमी आतां एक प्रपोजल मूव करतले कुकींग बंद करपाक हांगा, आनी हायर ऑथॉरिटीक घालून एप्रुवल घेवन हांगा ऑर्डर इश्यू करतले की हांगा काय कुकींग एक्टिविटी अलाव करची न्हू म्हणून इन द इंट्रस्ट ऑफ पब्लीक हेल्थ. एंटायर सगळी बंद जातली. सगळी म्हणजे जी हांगा कुकींग करता तांकांच. बाकीचे हांव अशें म्हणिना की हांगा सगळेच स्टॉल आसा ते पाड म्हणून, एक दोन आसा बरे जे प्रिकॉशन्स घेता. सो तांकां केस टू केस आमी इवॅल्युएट करून डिसिजन घेतले. गोव्यासह महाराष्ट्रातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.